बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून 2 तरुणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नायगाव फाट्याजवळील बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। एक जण गंभीर जखमी आहे। ही धक्कादायक घटना काल रात्री 10:30च्या सुमारास घडली। गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्याची प्रकृती चिंताजनक आहे। साजिद खान, जलील खान वय वर्ष 22, मुस्ताक खान, जब्बार खान वय वर्ष 38 अशी मृतांची नावे आहेत, तर आरिफ खान, बशीर खान वय वर्ष 38 हा गंभीर जखमी झालाय। हे तिघेही मलकापूर येथील पारपेट प्रभागातील रहिवासी आहेत। दिनांक 25 रोजी रात्री 9:30 वाजता हे तिघे घरून बाहेर पडले होते। रात्री 10:30 वाजता पंपावर अपघात घडल्याची माहिती मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे। तर मध्यरात्रीच्या सुमारास गंभीर जखमी आरिफ खान याला तातडीनं नांदुरा येथील आयुष्यमान रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याला अतिदक्षता विभागात ठेवून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान दोन्ही मृतदेहांना तपासानंतर उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे आणण्यात आले। तर अपघात कसा झाला याबाबत वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहेत। या घटनेचा तपास सुरू आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।